नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बऱ्याचदा आपण हे बघा, आपलं रोजचं रुटीन काय असतं, तर आपण रोज रात्री झोपतो, सकाळी उठतो आणि आपल्या कामाला लागतो. परंतु रोज रात्री झोपणं खूप महत्त्वाचं असतं, कारण शांत झोप ही प्रत्येकाला खूप आवश्यक असते. शांत झोप जर लागली नाही तर आपला दुसऱ्या दिवशीचा पूर्ण दिवस हा बेकार जातो. तर ती शांत झोप लागण्यासाठी काय करायचं? खूपदा अप्रिय घटना घडतात, त्यामुळे आपल्याला मनाला शांती लाभत नाही. मनात खूप सारे विचार चालतात आणि म्हणून आपल्याला शांत झोप नाही लागत. मग शांत झोप जर नाही लागली तर केव्हा तरी मध्यरात्री ती झोप लागते आणि आपल्याला पूर्ण झोप झाली असं काही सकाळी उठल्यानंतर वाटत नाही. आणि म्हणून मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटत नाही. तर त्यासाठी काय, तर आपला पूर्ण दिवसभराचा जो एक शेड्यूल असतं किंवा एक जे शिस्तबद्ध जीवन असतं ते आपण केलं पाहिजे. तर मग त्यासाठी काय करायचं, तर फक्त आपल्याला 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे अगोदर सकाळी सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर काय करायचं, भले तुमची झोप झालेली नसेल तरीसुद्धा सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर आपल्या आवडत्या देवतेचं स्मरण करायचं. मग ते कोणीही असो, गणपती असेल, देवी असेल, स्वामी असतील किंवा हनुमानजी असेल, कोणीही असेल, त्या देवतेचं स्मरण करायचं. म्हणजे त्या देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि ते आशीर्वाद आपल्याला मिळाल्यानंतर आपला पूर्ण दिवस प्रसन्न आणि आनंदात जातो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण जेव्हा सकाळी उठतो त्यावेळेला उठल्यानंतर आपल्याला जो आवडेल असा चांगला विचार आपण पहिल्यांदा करायचा आणि हे मनात म्हणायचं की माझ्यासाठी जे काही होतं आहे ते चांगल्यासाठीच होतं आहे, माझ्या भल्यासाठीच होतं आहे आणि तसंच होणार आहे. सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्याच होणार आहेत आणि मला जे हवं तसंच होणार आहे असं आपण म्हणायचं. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, तर आपण दिवसभराचं आपलं प्लॅनिंग करायचं. म्हणजे आपण दिवसभरात आज काय काय करणार आहोत, कोणत्या कोणत्या गोष्टी करणार आहोत आणि कसे कसे करणार आहोत, म्हणजे कशा प्रकारे त्या गोष्टींचं आपण पूर्तता करणार आहोत, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायचा आणि त्याप्रमाणे त्या प्लॅनिंगप्रमाणे आपला असा आपण एक चार्ट टाकायचा आणि त्या चार्टप्रमाणे आपण तसं करायचं आहे. कुठल्याही व्यक्तीशी आणि खास करून पार्टनरविषयी आपल्या मनामध्ये कुठलेही निगेटिव्ह गोष्टींचा विचार करायचा नाही आहे. तुमच्याशी कोणी कितीही खोटं बोललं, चुकीचं वागलं तरी तुम्ही त्याच्याशी तसं वागू नका, कारण की तसं वागल्यानंतर आपल्याला आपल्या भावनांवरचं जे एक नियंत्रण असतं ते निघून जातं आणि म्हणून ते नियंत्रण आपण भावनांवरती आपल्या ठेवलं पाहिजे. हे नियंत्रण ठेवायला तुम्ही शिकलात की तुमचा पूर्ण दिवस आणि पूर्ण जीवन खूप चांगलं होतं आणि खूप सुखकर जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही जर तुमचं पूर्ण आयुष्य असं शिस्तबद्ध पद्धतीने जर घालवलं तर तुम्हाला कुठल्याच गोष्टींची कमतरता भासणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे आयुष्य आहे ते अतिशय सुखाचं जाईल. आणि तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जर इच्छा असेल, म्हणजे मी तर म्हणेन की इच्छा असण्यापेक्षा इच्छा निर्माण केली पाहिजे. आता जे मी तुम्हाला तिसरा पर्याय सांगितला की दिवसभराचं तुम्ही प्लॅनिंग करा, तर दिवसभराचं प्लॅनिंग करताना त्यामध्ये तुम्ही जेव्हा देवतेचं स्मरण करता किंवा तुमच्या मनात जेव्हा चांगले विचार आणता, त्यानंतर तिसरं प्लॅनिंग करताना तुम्ही पहिल्यांदा एक्सरसाइजचं प्लॅनिंग तुम्ही करायला पाहिजे. सकाळी तुम्ही कितीही एक्सरसाइज तुमचा जो येईल तुम्हाला तसा एक्सरसाइज करा, प्राणायाम करा आणि त्यामुळे तुम्हाला प्राणायाम करण्यामुळे जी एक ऊर्जा मिळते, जी एक शक्ती मिळते आणि तुम्ही जर समजा सकाळी 5:30-6ला उठत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण सकाळी 3:30 ते 5:30च्या दरम्यान ओझोन वायूचं खूप प्रमाण हवेमध्ये असतं आणि ते तुम्ही तुमच्या जर श्वासाद्वारे आत घेतलं तर ते श्वासाद्वारे आत गेलेलं जे ओझोन वायू आहेत ते तुमच्या फुफ्फुसात जातात आणि त्यामुळे तुम्हाला फुफ्फुसाचे कोणतेही रोग होत नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ह्यामध्ये तुम्हाला जो येईल तो योगा किंवा जे येईल ते व्यायाम आणि प्राणायाम, त्यामुळे अनुलोम विलोम हे खूप महत्त्वाचं आहे आणि कपालभाती. तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसतील तर तुम्ही गुगल सर्च करा, तुम्हाला त्याच्यावरती अगदी सहज सापडतील आणि तुम्ही ह्या गोष्टीसुद्धा व्यायाम म्हणजे केला पाहिजे, व्यायामसुद्धा. तर तुमची सुरुवात सकाळची खूप सुंदर होते. आणि सगळ्यात शेवटी मी जे म्हणलं की प्लॅनिंग करा, तर ते प्लॅनिंगसुद्धा तुम्ही जर केलं तर तुमचं प्लॅनिंग जर एकदा तुम्ही एक दिवस असं म्हणतात बघा की कुठलीही गोष्ट 21 दिवस केली की त्याची तुम्हाला सवय होऊन जाते
आणि मग ते तुमच्या अंगवळणी पडतं. तर अशा प्रकारे तुम्ही जर प्लॅनिंग केलं, आता ह्या 3 गोष्टी ज्या मी इथे महत्त्वाच्या सांगितल्या, ह्या 3 गोष्टींचं जर तुम्ही प्लॅनिंग केलं आणि ह्या 3 गोष्टी जर रोज 21 दिवस केल्या तुम्ही, तर तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या अंगवळणी पडतील. आणि सगळ्यात शेवटचा जो मी विचार सांगितला आहे की तुमच्याशी कोणी खोटं बोललं, चुकीचं वागलं, तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याबद्दल तसा विचार करू नका, त्यांच्याशी तसं वागू नका आणि तुमच्या भावनांवरती तुमचं नियंत्रण ठेवा. ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर तुम्ही बघा तुमचं पूर्ण आयुष्य अगदी बदलून जाईल. आणि तुम्हाला खरंच याचा फरक पडला का हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काहीही तुमच्या प्रश्न असतील तर मी तुम्हाला त्या कमेंटमध्ये नक्की उत्तर देईन. धन्यवाद.